विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। घोरपडवाडी ते शिवरस्ता व स्मशानभूमी ते दगडवाडी शिवरस्ता या रस्त्याचे काम 14 लाख रुपये खर्च करून बनवण्यात आलेला हा रस्ता। या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी इंदापूर तालुक्याचे आमदार त्याचप्रमाणे माजी राज्यमंत्री दत्ताभाऊ भरणे व अनेक मातंबर नेत्यांच्या हस्ते बड्या नेत्यांच्या हस्ते या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले होते। परंतु ग्रामस्थांच्या मते हा जो रस्ता झालेला आहे तो 14 लाख रुपये खर्च करून बनवण्यात आलेला रस्ता निव्वळ जनतेची धूळफेक करण्यात केल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केलेला आहे। ग्रामस्थांच्या वतीनं सुरेश पिशे व काही ग्रामस्थांनी तक्रारी दाखल केल्या होत्या। त्या संदर्भात आज इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या आदेशानुसार का इंदापूर पंचायत समितीचे काही कर्मचारी या ठिकाणी रस्ता पाहणी करण्यासाठी आलेले असता संपूर्ण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे घेऊन हा रस्ता पूर्ण पाहणी केला। या खड्ड्यामध्ये काही ठिकाणी निस्ता मुरुमच तर काही ठिकाणी मोठे मोठे दगड देखील निघालेले आहेत, तर काही ठिकाणी क्वचित खडीचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही जी काही खडी निघते आहे ती जुना रस्ता जो होता 2012 साली झालेला त्या रस्त्याची खडी आता हे उकरून काढून दाखवत आहेत असाही ग्रामस्थ आरोप करत आहेत। तर दुसरीकडे रस्ता मोजण्याच्या बहाण्याने रस्ता पुढे मोजत असताना पाठीमागे खड्डे घेण्याचे काम चालू केले व रस्त्याच्या कडेला पडलेली खडी गोळा करून खड्ड्याजवळ ठेवण्यात आली असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे। एकंदरीत ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याला खडीचा वापरच केलेला नाही असा ठाम आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्या संदर्भात इंदापूर पंचायत समितीचे कर्मचारी यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे, तो रिपोर्ट आपण पाहणार आहोत। त्या अगोदर ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे ते आपण थोडक्यात ऐकून घेऊया। त्याचबरोबर घोरपडवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य माने या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील काय म्हणणं आहे ते आपण पाहणार आहोत। रस्त्याचे काम पूर्ण होऊन किमान 7 ते 8 महिने झाले असताना देखील अद्यापपर्यंत या रस्त्याच्या कामासाठी कुठेही नळ्या वापरण्यात आलेल्या होत्या। परंतु 6 डिसेंबर रोजी इंदापूर पंचायत समितीचे कुपल साहेब पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे समजताच रस्त्याच्या कडेला ज्या ठिकाणी आवश्यक नाहीत अशा ठिकाणीही काही नळ्या टाकल्या, तर काही ठिकाणी फुटलेल्या नळ्या टाकून ग्रामस्थांचे डोळ्याला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे असंही ग्रामस्थ म्हणतायत। तर दुसरीकडे ज्या ग्रामस्थांनी या कामाच्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत त्यांच्या शेताकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेला नळ्या टाकून त्या एक शेतकऱ्यांची त्या तक्रारदारांची एक समजूत काढण्याचा केविलवाना प्रयत्न केल्याचे देखील ग्रामस्थांच्या वतीने बोलण्यात येत आहे। जेणेकरून तक्रारदारांच्या शेताकडे जाणारा रस्ता जो आहे त्यासाठी सुविधा केल्यानंतर तक्रारदार शांत बसेल व त्यांचं तोंड बंद केलं जाईल असा ग्रामस्थांनी या ठिकाणी सूर लावलेला आहे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। 200 लोकसंख्या माने वस्ती आणि माळे वस्ती अशी 200 लोकसंख्या ह्या रस्त्यापासून एक साधारण 2 किलोमीटरवर 1.5 किलोमीटरवर आहे। आणि कारण नसताना हा रस्ता दगडवाडी शिवेला न्याला। इकडं कुठली वस्ती नाही, इकडं कुठं घर नाही, ती काय नाही, ती केवळ एखाद्या माणसाची सोय व्हावी, एखाद्या माणसाचा हेतू साध्य व्हावा त्यासाठी ही केलेला कुबांड आहे। आम्ही ह्या सेवेपासून वंचित राहिलो। पावसाळ्यात आम्हाला आमच्या शेतात येता येत नाही, जाता येत नाही, आम्हाला म्हणजे डोक्यावर वजी न्यावं लागते ती पावसाळ्यात, आमचं वाहनच आमच्या रानापर्यंत येत नाही। तुमचं म्हणणं हेच आहे की ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी रस्ता झाला नाही झाला, ज्या ठिकाणी गरजच नाही त्या ठिकाणी आता विचारणा केली ते सदस्याला, त्यांनी सरळ सांगितलं की हे आम्ही ठराव केलेला, याचा ठराव करून रस्ता केला। मी म्हणलं याला शासकीय मंजुरी आहे का, तुम्ही शासकीय मंजुरी दाखवा, दगडवाडीच्या शिवेपर्यंत रस्ता केलाय का तुम्ही, याला शासकीय मंजुरी नाही। यांनी ह्यांच्या पावर खाली साधा ठराव करून हा रस्ता
दगडवाडी शिवेपर्यंत नेलेला आहे आणि माने वस्ती ही वंचित ठेवलेली आहे रस्त्यापासून. हा जो रस्ता आहे तो PWDच्या अंतर्गत आहे का? हा PWDच्या अंतर्गत 2012 साली हा रस्ता झालेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकताय PWDच्या अंतर्गत 2012 साली झालेला हा रस्ता आणि ग्रामपंचायतनं ठराव करून हा जो रस्ता तयार केलेला आहे. या रस्त्या संदर्भातच या ग्रामस्थांच्या काही अडचणी आहेत. त्यांचं म्हणणं आहे की PWDच्या अंतर्गत जो 2012 साली झालेला रस्ता होता त्या रस्त्याला ग्रामस्थांची खूप वर्दळ आहे. ग्रामस्थांची खरं तर ह्या रस्त्याला गरज आहे. ज्या ठिकाणी ग्रामस्थांची गरज आहे त्या ठिकाणी रस्ता झालेला नाही असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. विश्व 24 न्यूज करिता अतुल सोनकांबळे, इंदापूर. टेंडरचा विषय असा आहे की गावातले 4 रस्ते एकच कंपनी आणि एकच मजूर संस्था आहे. असं झालंय असं होईल नाही, असं झालंय. एकच कंपनी आणि एकच मजूर संस्था. ते तुमचं मान्य वस्तीचा रोड असू द्या, हे 2 असू द्या, आणि जो गावातला अंतर्गत गावठाणचा रोड झाला का नाही त्याला बी ते एकच एच पाटील इन्फ्रास्ट्रक्चर आणि जाठेश्वर मजूर संस्था. या रस्त्याला माने वस्तीचा रोड सोडूच नका. माने वस्ती कशाला नाव नाही, रस्ता ठेवला. तुमचा जो रोड झाला का नाही मान्य वस्ती सिमेंटचा त्याला बी एकच कंपनी आहे सगळ्या ह्याला. काम चुकीच आहे. आज मौजे घोरपडवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील स्मशानभूमी ते दगडवाडी शिव व घोरपडवाडी ते स्मशानभूमी या 2 रस्त्याची पाहणी करण्यात आली. प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी माननीय गटविकास अधिकारी यांच्या आदेशानं पंचायत समितीचे उपअभियंता व त्यांची संपूर्ण टीम साधारण 12 वाजता मौजे घोरपडवाडी या ठिकाणी दाखल झाले असता त्यांनी रस्त्याची पाहणी केलेली आहे. पाहणीमध्ये स्पष्ट डोळ्यांनी दिसत आहे की त्या रस्त्यावरती हा रस्त्याच्या वरच्या लेवलचा मुरुम हा निघून गेलेला आहे. रस्त्यावरतीच प्रत्यक्ष दगड दिसत असताना सुद्धा ते कुपल यांची पाहणी ही संशयास्पद वाटत आहे आम्हाला. आम्ही त्यांना वारंवार विनंती करून सुद्धा ते आमचं कुठल्याही गोष्टीचं ऐकत नव्हते. त्यांचं पूर्णपणे भ्रष्टाचाराला समर्थन आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि मुळामध्ये ज्या रस्त्याचे चीफ डेप्युटी इंजिनियर म्हणून ते स्वतः कार्य केले, ज्यांची स्वतःची सही आहे, असाच अधिकारी रस्त्याच्या पाहणीला येऊ कसा शकतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण जो व्यक्ती आणि ज्याची टीम मुळामध्ये भ्रष्टाचाराशी संलग्न आहे, सामील आहे आणि ज्यांच्या सहीनं हा भ्रष्टाचार झाला आहे तेच लोक रस्त्याच्या पाहणीसाठी येतात. मग हे कोणाच्या दबावाखाली येतात, कुणाही यांना पाठवलं जातं, या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. कारण जर मुळामध्ये हे भ्रष्टाचारामध्ये सामील असतील तर हा वास्तववादी रिपोर्ट हा लिहिणार नाही आहेत आणि हे लिहू शकत नाही आहेत. जर लिहिला तर हे अडकणार आहेत आणि म्हणून हे काही लोकांना वाचवायला जातील, स्वतः वाचणार आहेत. म्हणून आमची शासन दरबारी विनंती आहे, जर वास्तववादी रिपोर्ट जर नाही लिहिला गेला तर काल आम्ही जेवढे सर्व ग्रामस्थ उपस्थित होतो ते सर्वजण, आम्ही सर्व व्यक्ती एका वेळी सामूहिक आत्मदहन करण्याच्या तयारीमध्ये आहोत. आम्हाला न्याय जर नाही मिळाला तर आम्ही हे पाऊल निश्चित उचलणार आहोत. नाही, मुरमाचे असतील तर बाजूलाच ठेवा. तिथे खडी आहेत बघा, 2-3 खडी आहेत बघा. तिथे खडी ही खडी आहे का? त्यातले मुरमाची इकडे टाक. प्लेन करून घ्यायला लागेल. नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घोरपडवाडी या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. घोरपडवाडी गावातील स्मशानभूमी ते दगडवाडी शिवरस्ता या संदर्भात इंदापूर पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले होते.
नेमकं त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत की नेमकं या ठिकाणी काय पाहणी केली आणि त्यांच्या कामाचं आज जे काय पाहणी झालेली आहे त्या संदर्भात काय सांगतात ते आपण पाहणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आज जे आपण या ठिकाणी दगडवाडी ते शेव रस्ता पाहण्यासाठी आला होतात त्या संदर्भात काय सांगताय आपण? तर बीडीओच्या आदेशाप्रमाणे मी रस्त्याची कामाची पाहणी केलेली आहे. सदर रस्त्याचा पाणीचा अहवाल तर ग्रामसेवकांनी सगळा रेकॉर्ड घेऊन अहवाल सबमिट करण्यात येईल बीडीओकडे. ओके, धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.